ही पण बाकी अगं पडके पाया. राधू हे उठकी जायचं आपल्याला बाळा. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळ सकाळ सगळ्यांना उठून मी चालवलं आहे बारामतीला. मी सुद्धा आता उठलं, माझी झोप गेली नाही. सकाळच्या पहाटेच्या 5:30 वाजल्यात. सगळेजण जत्रा बघून सगळे कटाळलेले येतं. मी सुद्धा लय कटाळलोया. पण बारामतीला जायचे कारण आहे पेपर कृष्णाचा. पिवळ्या अशी पडली. ए पूजा उठकी चल की जायचे ग. इथं गाडी लावलेली बाहेर आणि गाडी काढल्याशिवाय काही उठणार नाही मला असं वाटतं. आत्याच्या मांडी बस. काय जागा नाही काय. तर चला मित्रांनो डायरेक्ट आपण फायनली कसं तरी झोपीत अर्धवट झोपीत मी गाडी चालवली आणि पोचलोय बारामतीला. आणि अख्ख्या रस्त्याने बघितलं बारामतीपर्यंत सगळीकडे पाऊस झालेला आहे थोडा थोडा. तुमच्या भागात पाऊस झाला आहे का नक्कीच सांगा कमेंट करून. तासभरच झोपलो कारण कृष्णाला सोडवायला. हो कृष्णाचं तर डोळे किती सुजल्यात इकडं. कृष्णा कस काय रे. गेट उघड. आता पेपरचा माझा दुसरा पेपर चालू आहे. आता चला जाऊ. आलो 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 सोडून. नीटली रे पेपर. कृष्णाला सकाळी 8:30 वाजता सोडलं. पारूसच होतो त्यावेळेस. आणि आता आंघोळ केली. आता वाजल्यात 12 आणि 1 वाजता परत कृष्णाला आणायला जायचंय. आणि सकाळपासून कामच करत होतो. हे बघा आपले पार्सल आले. मी हे मागवलं होतं काय म्हणतात नोवाचा हेअर ड्रायर मागवला होता. नेमका आंघोळ केला की लगेच ऑर्डर पण आले. आता बघू आपण ट्राय मारू केसांवरती. सगळ्यात पहिल्यांदा ओपन करून बघू हे कसं आहे. काहीच नाही हेअर ड्रायर. ते बघा डॅमेज निघलं काय की. आता रिटर्न द्या. सगळं गोळ होईल की. कशात गोळ होऊन रिटर्न करा आणि हे करा. परत येईन की. हो बघा आणखी नीट चालून बघू की. बघा पुढचे टोपनं भेटल्यात. झाले बघा इकडे चालू. काय हो काय झालं. बंद करा की. थोडासा डॅमेज पीस निघाला मित्रांनो. हे बघा ह्याच्या मागचं हे लगेच निघतं या म्हणजे ढिल्ल हे. आणि हे पण खराब होते. जाळे पण पडले आता त्याच्या आईला. चला आता कृष्णाला नाही जातो. 1 वाजता त्याचा पेपर सुटला असेल. कसा गेला पेपर त्याला विचारतो गेल्यावर. पिवड्या तू नको येऊ तू घरात जा. हा कोणाला कशाला चालू. कृष्णाला घेतलंय आता आणि त्याची नेहमीची जागा अडकवायची दप्तर. ओके का. अडकवलंय का नीट बसले ना. निघायचं का नाही. दरच्या वेळेला आलो फायनली घरी. अरे नवरदेव आला काय. कुठे नवरी का तिकडं. पिवडे तू काय केले बाबू. पिवडे कोण आले. नवरी आली. नवरीची मम्मी आहे का. नवरी कुठे. हा मग जेवायला कोणाला घालायचं या. ऐ दिव्या ये घरात ये असं बाहेर तरंगू नको. काली परी. अरे पण ती पातळ झाली ना. काय खाते तू म्हणजे काय वजन कमी केलं. वजन कमी केलं होय. बारीक झाली बरं का. पण तर मित्रांनो ही आहे दिव्या
आणि ह्या आहेत दिव्याच्या मम्मी. तर ह्यांचं लग्न आहे 6 तारखेला. वाटतात का मायलेकी असल्याने? वाटतात का? अजिबात नाही वाटत. उचलून आणले लिंबाकडनं. 6 तारखेला लगीन आहे आणि सागरचं 14 तारखेला आहे. 6 मे 14 मे. तर आता 2 घरामध्ये नवरा नवरे झाले. तर सागरचं गडागण झालं. आता दिव्याचं करायचं. दिव्याला आज गडागण जेवण्यासाठी बोलवलंय. हा ना. तर आता जेवणामध्ये काय बनवलं? चपाती आहे, वरण आहे, भात आहे, भाजी आहे आणि श्रीखंड. खीर बनवली का? वांग का? काय केलं पप्पाचं तू बाबू? हे काय मागते हिला देऊन टाक बरं. तर मित्रांनो बघा, आज दिवसभरात मी किती बिझी आहे. सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर पडल्या तर आणि सागर नाही आपण आहे त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी मलाच कराव्या लागतात. तर आता हा प्रथमेश आहे दिव्याचा भाऊ. तर लवकरच हा नाही नवरदेव नाही टाइम आहे का? आता मला डिस्चार्ज भेटलाय. त्याच्या पोटाची सोनोग्राफी केली. काय सुद्धा प्रॉब्लेम नाही. सगळ्या गोष्टी वेल झाल्या. तर चांगला झाला आहे ओमा. त्याला डिस्चार्ज भेटला तर त्याला मी आणण्यासाठी आता चाललो आहे दवाखान्यामध्ये. माझ्याबरोबर येतोय प्रथमेश. तर चला आता डायरेक्ट जाऊ आपण दवाखान्यात. वहिनी बरं आहे का? काय फायनली मित्रांनो जेवणाची तयारी झालेली. अशी आम्ही मेजवानी केलेली बघा. वरण भात, सुकी भाजी, काकडी, खीर. आणि ऐक ना, ही काय निवद वाढलाय का? माणसं जे आहे बसणारे पोरं नाही बारके. एवढं दिलंय. नवरीच्या ताटाच्या शेजारी रांगोळ काढायची असती. आणि आता बघा रानू मस्तपैकी रांगोळ काढते. फुलं बिलं ठेवायची का? जेवण बिवण झालं मस्तपैकी. आणि आता हिची वटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे दिव्याचा. घे घे घे. हा शंभू सर फ्रेमला लय भारी तुझं शोकेस दिसतोय. सर माग हे इकडे बघा रे. फोटो काढतो. पूजा नीट बघ. ओके स्माइल. हात लगाव. चला बामन काका पुढं व्हा. ओके व्हेरी गुड. लगे हात ताईचं पण करून घ्यायचं आपल्याला. वटे भरण्याचं कार्यक्रम म्हणतोय, लग्नाचं नाही. वरमाई वरबाप. ही काय वरबाप वरमाई? हा 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 वरमाई. ए माई. कुठं वरमाई न वरबाप. त्या पिशवीत काय तांदूळ द्यायचंय भाताला? ये नवऱ्याच्या कधी पाया पडत नाही. जरा मोठ्या माणसाच्या ताईंच्या पड. असू द्या म्हणलं की ही पण बाकी. अगं पड की पाया. काय पाया पडणं वाटते का आशीर्वाद देते काय? काय न ग तुला आशीर्वाद घ्यायचा का नाही मोठ्या माणसाचा? का म्हणलं अष्टपुत्रवती भव. मग आशीर्वाद आहे की अष्टपुत्र सौभाग्यवती. माझ्या घे धर. पिऊ काय काय ते हरणं दाखवते पिवडीवर का? पिऊ कुठं काय? आपण आहे तिथे तुमचा कंड पाडते. रात्रीच्या 10:30 वाजल्यात आणि पूजा बनवते इथं अंड्याची भुर्जी. आणि दुपारी सगळे पाहुणे रावळे जेवण करून गेले. पण मला काय त्या खिराने त्यांनी पोट काय भरलं नाही. आणि चपातीनं मला तर पोट अजिबात भरत नाही माझं. म्हणून भाकरी भाकरी आहेत ना. भाकरी आहेत आणि त्याच्याबरोबर 2 अंड्याची भुर्जी केली पूजन रात्री 10:30 वाजता. तर चला किती 2च अंडे किती 1 अंड्याचे 2 अंड्याचे 2 ना. मलाच तू सांगूनच केले. तर चला आता जेवण करूया मस्तपैकी आणि झोपूया आहे ना पूजा. गुड नाईट म्हण मग इथे एकदा. तुला काय आता जेव्हा आल्यावर बोल गुड नाईट. झोप. हा झोप झोप.